नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पेपर सेकंड जो होणारा आहे किंवा गणित विषयामध्ये जे काही प्रश्न स्पर्धात्मक परीक्षेमध्ये विचारले जातात, जसं की शिक्षक पात्रता परीक्षा असेल किंवा IBPS थ्रू कंडक्ट होणाऱ्या कुठल्याही एक्झाम्स असतील, तर त्यामध्ये बघा या ठिकाणी √x 3 त्याचा घातांक 3/5 आहे गुणिले √x चा घातांक 2/5 अधिक 2 √x म्हणजे वर्गमुळात x आहे आणि याच्या छेदस्थानी 2 कंसामध्ये वर्गमुळात x याचा घातांक 2/3 गुणिले वर्गमुळात x 1/3 अधिक वर्गमुळात x हे गणित आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे। अशा पद्धतीचं जे गणित आहे हे आपल्याला वरच्या वर्गामध्ये म्हणजे 6वी 7वी 8वीचे जे वर्ग आहेत या वर्गांमध्ये आपल्याला विचारण्यात येत असतं। एक्सपोनंट अँड पॉवरमध्ये म्हणजेच घातांकाचे जे काही नियम आहेत हे घातांकाच्या नियमासंबंधित आहेत आणि ऑप्शन या ठिकाणी दिलेली आहेत। यामध्ये या ऑप्शनमध्ये 2 उत्तरं आहेत। ही 2 उत्तरं कुठली आहेत ही आपण या ठिकाणी आज फाइंड करणार आहोत। आता आपण या ठिकाणी उत्तराला सुरुवात करूया, पण यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे की जे घातांक आहे या घातांकाचे नियम आपल्याला यामध्ये थोडेसे माहीत होणार आहेत, ते नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर आता या ठिकाणी बघा हे x आहे, x चा घातांक 3 आहे आणि गुणाकार x चा घातांक जर 4 आहे, तर यामध्ये घातांकाचा नियम काय सांगतो, जर त्याचा पाया सारखा असेल म्हणजे गुणाकारामध्ये जर त्यांचा पाया सारखा असेल तर त्यांच्या डोक्यावरती जो आपण घातांक लिहित असतो तो घातांक या घातांकाची त्या ठिकाणी काय होत असते, बेरीज होत असते। म्हणजे या ठिकाणी बेस हा x आहे आणि घातांकाची या ठिकाणी काय होणार आहे 3 अधिक 4 म्हणजे x टू द पॉवर म्हणजे x चा घातांक 7 हे या ठिकाणी उत्तर येणार आहे। म्हणजे अशा पद्धतीचा एक नियम आहे। त्यानंतर एक नियम आहे बघा रेसिप्रोकल 1/x चा घातांक जर 2 असेल तर या ठिकाणी हेच x पाया असलेलं x वरती अंशामध्ये येतं आणि हे जे धन संख्या आहे ही मात्र या ठिकाणी ऋण संख्या म्हणून होत असते। वाईस वर्सा याला अपोजिट किंवा याला उलटा असा सुद्धा नियम होऊ शकतो की पायाचा जर घातांक -2 असेल तर तो अंशासोबत गुणाकारामध्ये x चा धन 2 होत असतो। म्हणजे अशा पद्धतीने लिहिलं तर असं होईल किंवा या ठिकाणी -2 लिहिलं तर या ठिकाणी +2 होईल। ठीक आहे, म्हणजे याचं हे सुद्धा नियम त्यामध्ये आहेत। पुन्हा या प्रश्नामध्ये आपल्याला आलेला नियम जो आहे तो अशाच पद्धतीचा आहे। हे नियम आपल्याला माहीत पाहिजे। आता याच्यानंतर आणखीन बघा नियम जर बघायचं म्हटलं तर a/b जर असेल आणि यांचा जर घातांक m असेल तर या ठिकाणी a चा घातांक m आणि b चा घातांक m अशा स्वरूपामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी एक नियम आहे। पुढे नंतर अजून एक नियम जर बघायचं म्हटलं तर बघा a चा घातांक 2 असेल आणि 2च्या बाहेर जर 4 असेल कंसाच्या बाहेर, ठीक आहे, आणि पुन्हा जर यामध्ये जेवढे काही कंस याला केले जातील तेवढे समजा त्या ठिकाणी यांचा गुणाकार त्या ठिकाणी होत असतो। हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे। पहा a चा घातांक 2 आहे, कंसाचा घातांक 4 आहे आणि त्याचाही घातांक पुन्हा 3 आहे, तर अशा वेळेस काय होत असतं तर या घातांकांचा गुणाकार त्या ठिकाणी होत असतो, पाया सारखाच राहत असतो। पुढे आता हे झाले घातांकाचे काही नियम। तर याच्यामध्ये घातांकाच्या नियमांमध्ये आपण एक लक्षात घ्यायचं आहे, जर अजून एक जर पाया सारखा असेल आणि त्यांचा जर भागाकार दिलेला असेल तर संबंधित जे काही घातांक आहेत त्यांच्या घातांकाची या ठिकाणी काय होत असते, या ठिकाणी वजाबाकी होत असते। म्हणजे पाया तोच राहतो परंतु त्यांच्या घातांकांची या ठिकाणी वजाबाकी होत असते। ते उत्तर त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतं। तर संबंधित घातांकाचे नियम या ठिकाणी थोडक्यात दिलेली आहेत, ती तुम्ही व्यवस्थित पाहायची आहेत। आता सध्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा या ठिकाणी ही घातांकाचे नियम लिहून घ्यायची आहेत। आता पूर्ण लांबलचक विधानं या ठिकाणी मी देणार नाही, परंतु आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही पायासारखा आहे तर घातांकांची काय झालेली आहे बेरीज गुणाकारामध्ये, त्याच्या अपोजिट भागाकारामध्ये पायासारखा असेल तर घातांकांची काय होत असते वजाबाकी। पुढे नंतर पाया त्याचा घातांक घातांकाचा घातांक तर यांचा शेवटी गुणाकार होत असतो। पुन्हा याच्यामध्ये a/b असेल आणि त्यांचा जर घातांक m असेल तर a चा घातांक m आणि b चा घातांक m असा सेपरेट आपण लिहू शकतो। रेसिप्रोकल म्हणतो याला, म्हणजे व्यस्त प्रमाण म्हणतो आपण, व्यस्त करायचं आहे आपल्याला। म्हणजे आता बघा पाया जो आहे याचा घातांक 2 आहे, हे छेदामध्ये आहे
परंतु जर आपण त्याला अंशामध्ये नेण्याचा प्रयत्न केला तर एक्सचा घातांक -2 हा त्या ठिकाणी होत असतो. आय थिंक मला वाटतंय की तुम्हाला आता ह्या घातांकाचे नियम लक्षात आले असतील. आता या ठिकाणी आपण काय करूया, आपल्या क्वेश्चनकडे जाऊया, कारण याचं आन्सर आपल्याला आता या ठिकाणी काढायचं आहे. अशा स्वरूपाची प्रश्न आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा असेल, सी-टेट असेल, याचा पेपर सेकंडमध्ये जास्त करून विचारण्याची शक्यता आहे, कारण हे 6वी 7वी 8वी रिलेटेड क्वेश्चन आहे. तर बघा या ठिकाणी आन्सर आपण याचं बघूया. √x⁵ आहे, 3चा घातांक 5 आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या अंशामध्ये हे दोन्हीही पायांची काय दिलेली आहे, गुणाकार दिलेला आहे. दोन्ही पायांचा गुणाकार या ठिकाणी दिलेला आहे. √x हा या ठिकाणी पाया आहे. आता यांच्या घातांकाची या ठिकाणी काय होणार आहे, बेरीज होणार आहे. बघा 3 + 5, 3/5 अधिक 2/5. पायासारखा होता, गुणाकार होता, अंशांची बेरीज आपण या ठिकाणी केली आहे. बाकीचं गणित अधिक 2√x छेदस्थानी. आता छेदस्थानी सुद्धा पहा या ठिकाणी 2√x आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी याचा घातांक 2/3 आहे आणि गुणाकारामध्येच दुसरा एक पाया आहे, तो या ठिकाणी दिलेला आहे. √xचा घातांक 1/3 म्हणजे याच्यासोबत त्याची सुद्धा बेरीज होणार अधिक √x. अशा स्वरूपामध्ये हे या ठिकाणी आपण सोडवलंय. आता पुढे याच्या काय होईल पहा. याच्या पुढे √xच्या वरी घातांकांची बेरीज आपल्याला करायची आहे. आता तुम्हाला या ठिकाणी वरती 3 + 5 अधिक 2 + 5 या अपूर्णांकाची बेरीज आपण करायची आहे. आता व्यवहारी अपूर्णांकाचा नियम आपण शिकलेलो आहोत. नसेल तर तुम्हाला वरती आय बटनामध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गणिताची प्लेलिस्ट सापडणार आहे. ज्यांना कोणाला गणिताची फार फार भीती वाटते ना, त्यांच्यासाठी अगदी बेसिकपासून त्याच्यामध्ये सुरुवात आपण केलेली आहे आणि ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. दररोज 15 ते 20 मिनटं त्या ठिकाणी आपण द्यायचे आहेत. सरावसुद्धा 10-15 मिनटं आपण करायचा आहे. छेद सारखा आहे, छेद सारखा असेल तर छेद लिहून घ्या. आणि या ठिकाणी एक व्यवहारी अपूर्णांकाचा नियम आहे बेरजेचा, की छेद जर सारखा असेल तर त्यांच्या अंशांची काय होत असते, बेरीज होत असते. मग 3 + 2 या ठिकाणी हे उत्तर येईल 5/5. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, 5/5 म्हणजे एकच उत्तर या ठिकाणी येणार आहे. हे या ठिकाणी नोटमध्ये फक्त तुमच्या माहितीस्तव लिहिलेलं आहे. आपल्याला इथंच उत्तरामध्ये ते लिहायचं आहे. कुठे लिहायचं पहा, या ठिकाणी वर्गमुळामध्ये x हे कंसामधलं होतं, यांच्या घातांकाची बेरीज आली 1 अधिक 2√x. ठीक आहे. छेद खालीसुद्धा आपण तसंच लिहिणार आहेत. 2 या ठिकाणी गुणाकारात होतं ते तसंच राहणार आहे. पाया आहे वर्गमुळात x. तर इथं सुद्धा वर्गमुळात x आणि 2/3 अधिक 1/3 यांची सुद्धा जर आपण बेरीज केली तर पहा छेद या ठिकाणी सारखाच आहे. अंशाची बेरीज आपण करणार आहोत. 3/3 म्हणजे यांचा सुद्धा या ठिकाणी उत्तर 1 येणार आहे आणि अधिक हे राहिलेलं वर्गमुळातलं x या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. ठीक आहे. तर बघा आता याच्यानंतरची स्टेप जी आहे ही फार महत्त्वाची आहे. या ठिकाणी वर्गमुळात xचा घातांक 1 आहे. कुठल्याही संख्येचा घातांक जर 1 असेल तर तीच संख्या त्याचं उत्तर असतं. म्हणजे 1चा घातांक 1 असेल तर उत्तर 1च येणार. 5चा घातांक 1 असेल तर उत्तर 5च येणार. म्हणजे हा सुद्धा एक घातांकाचा नियम आहे. बघा 5चा घातांक 1 आहे तर त्याचं उत्तर 5च राहणार. 6चा घातांक 1 आहे तर 6चा घातांक 1च राहणार. म्हणजे याचा एकचा अर्थ काय आहे की त्या संख्येचा गुणाकार 1 सोबत झालेला आहे, उत्तर तीच संख्या येणार. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा मध्ये आपण आता याच्या पुढची स्टेज या ठिकाणी बघणार आहोत. बघा √x हे तसंच राहणार प्लस 2√x अपॉन 2√x प्लस √x. √ म्हणजे वर्गमुळाचं चिन्ह, वर्गमुळामध्ये x. ठीक आहे. बरोबरचं चिन्ह घ्या. x अधिक 2√x. आता या ठिकाणी बघा हे 2 आहे, या ठिकाणी काही नाही, याचा अर्थ इथं 1 असतो. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी हे दोन्ही चल जे आहेत आपल्याला हे सारखे दिसत आहेत. 2 अधिक 1 3 होईल. म्हणजे या ठिकाणी 3√x होईल. छेदस्थानी इथे सुद्धा 2 आहे, इथे काही नाही, याचा अर्थ इथे सुद्धा 1 असतो. 1 अधिक 2 म्हणजे 3√x. अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्हीही गोष्टी आपल्याला सारख्या आलेल्या आहेत. ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी कट होतील आणि आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे, 1. ठीक आहे.
आता बऱ्याच जणांना वाटेल की ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. बरेच जण त्या ठिकाणी क्लिक करतात ऑप्शन नंबर 2. पण घातांकाचा एक सर्वात महत्त्वाचा नियम तो मुद्दामून या ठिकाणी मी शेवटी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. का? कारण बरेच नियम एकदाच जर सांगितले तर लक्षात राहत नाहीत. आता सर्वात महत्त्वाचं गोष्ट बघा, एक तर उत्तर आपल्याला आलेलंच आहे बरं का. मी सुरुवातीलाही सांगितलं होतं की या ऑप्शन्समधून आपल्याला किती उत्तरं काढायची आहेत? 2 उत्तरं काढायची आहेत. बघा या ठिकाणी आपलं हे एक उत्तर तर आलेलंच आहे. आता आपल्याला या बाकीच्या इतर 3 पर्यायामधून सुद्धा एक उत्तर आपल्याला काढायचं आहे. कोणतं असेल बरं? तर बघा या ठिकाणी घातांकाचा आणखीन एक नियम त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे की कुठल्याही एखाद्या संख्येचा, समजा ए संख्या आहे, या ए संख्येचा घातांक जर 0 असेल तर या ठिकाणी त्याचं उत्तर एकच असतं. मग या ठिकाणी कुठलीही संख्या तुम्ही घ्या, एच्या जागेवर 5000 घ्या, 2000 घ्या, 300 घ्या, 400 घ्या, कुठलीही संख्या घ्या, त्याचा जर घातांक 0 असेल तर मात्र त्याचं उत्तर हे या ठिकाणी एकच येत असतं. त्यामुळे बघा आता इथं उत्तर 1 आलेलं आहे, पण पर्यायामध्ये जर तुम्ही विशेष करून पाहिलं तर √x याचा घातांक किती दिलेला आहे? 0 दिलेला आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे मित्रांनो? याचं सुद्धा उत्तर या ठिकाणी एकच येणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 सुद्धा असणार आहे. त्यामुळे बघा किती बारकाईने आपल्याला हे गणित सोडवायचं असतं. आता हे गणित आपल्याला जर परीक्षेमध्ये आलं तर आपल्याला एकदम व्यवस्थित नियमानुसार ते सोडवावं लागेल. त्यामुळे या गणितामधून आपण काय शिकलं तर घातांकाची नियम या ठिकाणी मी तुम्हाला जी सांगितलेली होती ती नोट डाऊन करून घ्या. अशा पद्धतीचं गणित आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जी मी जॉईन बटनाची लिंक दिलेली आहे ते मेंबरशिप तुम्ही जॉईन करा. त्यानंतर तुम्हाला मेंबरशिप जॉईन केल्यावर आपली ॲपसुद्धा आहे, त्या ॲपमध्ये तुम्हाला ॲड करण्यात येईल आणि ॲपमध्ये तुम्हाला होमवर्क दिला जाईल, टेस्ट ऑनलाईन तुमची घेतली जाईल. फक्त या सगळ्या गोष्टींची मंथली फीस 179 रुपीज आहे. ती तुम्हाला फक्त त्या ठिकाणी पे करायची आहे आणि एकदम चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी अभ्यास हा करणार आहोत. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेमधील सर्व विद्यार्थी किंवा सर्व जे काही आपले परीक्षार्थी आहेत, जे काही आमचे मित्र आहेत, शिक्षक मंडळी असतील, यांनीसुद्धा या ठिकाणी सोप्यात सोपी आणि गणिताची भीती घालवण्यासाठी, मुळापासून तयारी करण्यासाठी फक्त महिना 179 रुपयामध्ये मेंबरशिप घ्यायची आहे. आणि नोट्ससाठी तुम्हाला मी ॲप देणार आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला हे रेकॉर्डेड लेक्चर्ससुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि यदाकदाचित त्याच्यामध्ये आपल्या वेळेच्यानुसार आपण त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चरसुद्धा त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे PDF सुद्धा तुम्हाला ती ॲप महत्त्वाची आहे. यासाठी तुम्ही लवकरात लवकर प्लॅटिनम मेंबरशिप स्वीकारून या ठिकाणी चांगल्या अभ्यासाला लागायचं आहे. तर आपण भेटू आपल्या अशाच पुढच्या एका उदाहरणामध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.